नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती जो आपल्याकडे लॅपटॉप दिसत आहे हा लॅपटॉप लिनोवोचा आहे आणि या लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम अशी होती की हा लॅपटॉप थोडा स्लो चालत आहे. काही सेटिंग्समध्ये गडबड झालेली आहे, कीबोर्ड वारंवार चेंज होतोय ऑटोमॅटिकली. तर या बेसिक काही सेटिंग्स झालेले आहेत. कस्टमरचं म्हणणं होतं की याला फॉर्मॅट करून द्या. ओके, बट मी त्यांना सजेस्ट केलं की फॉर्मॅट करण्यापेक्षा आपण याला प्लेन रिसेट करूया. बघा, 2 रिसेटचे प्रकार असतात. एक पूर्ण टोटली क्लीन करता येते, म्हणजेच काय, आपल्याकडे जेवढं काही आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहेत किंवा इतर काही समजा तुमच्याकडे काही फाईल्स असतील डेस्कटॉपवरती असतील किंवा डाउनलोड्समध्ये वगैरे जेवढे काही फाईल्स असतील किंवा जे काही तुम्ही लॉग इन वगैरे केलं असाल कुठे, ते सगळं काही डिलीट होऊन जाणार. त्याला म्हणतात आपण क्लीन रिसेट. आणि दुसरा एक ऑप्शन असतो त्याला मी प्लेन रिसेट असं म्हणत असतो. म्हणजेच काय, फक्त आणि फक्त विंडोज जे आहे ते रिप्लेस होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, याला फॉर्मॅट मारायलाही काही प्रॉब्लेम आली नसती, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो लॅपटॉप आहे याच्यामध्ये लीगल विंडोज आहे आणि लीगल MS ऑफिससुद्धा आहे आणि कस्टमरकडे त्याची प्रॉपर ईमेल ID सुद्धा अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे आपण याला फक्त आणि फक्त रिसेट करत आहोत. तर बघा, रिसेट कशा प्रकारे करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. ओके, तर बघा, रिसेट करण्यासाठी सिंपल तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे रिसेट. ओके, रिसेट तुम्हाला सर्च करायचं आहे. वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल रिसेट धिस PC. ओके, तर रिसेट धिस PC या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, इकडे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल रिसेट PC. ओके, रिकव्हरी ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसत असणार रिसेट PC. तर रिसेट PC वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 2 ऑप्शन तुम्हाला दिसून येतील, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं. एक असतो क्लीन रिसेट आणि दुसरा असतो प्लेन रिसेट. ओके, तर बघा, कीप माय फाईल्स म्हणजेच काय, तुमच्या फाईल्स असायला पाहिजेच. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण प्लेन रिसेट म्हणतोय. ओके, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल रिमूव्ह एव्हरीथिंग, म्हणजेच हा झाला क्लीन रिसेट. टोटली पूर्ण बघा तुम्हाला लिहून दिसत असेल येते रिमूव्ह ऑल ऑफ युअर पर्सनल फाईल्स ॲप अँड सेटिंग. सगळ्या सेटिंग जे आहेत तुमचे ते सगळे काय होतील, रिमूव्ह होतील. आणि परत सोबतच तुमचं काय, पर्सनल फाईल ॲप म्हणजेच तुम्ही जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असणार ते सगळे रिसेट होणार. त्याला म्हणतात आपण रिमूव्ह एव्हरीथिंग, म्हणजेच सोप्या भाषेत क्लीन रिसेट. ओके, त्याच्यानंतर बघा, वरतीचा जो ऑप्शन तुम्हाला दिसत आहे कीप माय फाईल्स. ओके, याच्यामध्ये काय होत आहे, रिमूव्ह ॲप अँड सेटिंग्स. तुमचे सेटिंग्स जे आहेत ते रिमूव्ह होणार, बट कीप युअर पर्सनल फाईल्स, जे आपल्या फाईल्स आहेत ते राहून जाणार. ओके, तर बघा, सिंपल आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर गेटिंग दिस रेडी तुम्हाला दिसत असेल ऑप्शन. त्याच्यानंतर रिस्टोर ॲप अँड सेटिंग विच केम विथ दिस PC. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सिंपल नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला इकडे परत हेडिंग दिसत आहे गेटिंग थिंग्स रेडी. त्याच्यानंतर धिस वॉन्ट टू टेक लॉंग. ओके, म्हणजे काही टाईम घेणार आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला खाली काही ऑप्शन्स म्हणजे दिसून येत असतील सगळ्या काही गोष्टी. ठीक आहे, रिसेटिंग वेल म्हणजे काय काय रिसेट करताय, चेंज सेटिंग बॅक टू देअर डिफॉल्ट्स. ठीक आहे, सगळं डिफॉल्ट्समध्ये होऊन जाणार. की पर्सनल फाईल्स म्हणजे पर्सनल फाईल तुमचे राहणार आहेत. रिइन्स्टॉल विंडोज फ्रॉम दिस डिव्हाइस, या डिव्हाइसमध्ये म्हणजेच या लॅपटॉपमध्ये जे विंडोज आहे ते रिइन्स्टॉल होणार आहे. रिमूव्ह ऑल ॲप अँड प्रोग्राम दॅट डिडंट कम विथ दिस PC. ओके, त्याच्यानंतर बघा, व्यू ॲप, कोणते ॲप डिलीट होणार आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये दिसून येणार. ठीक आहे, जसं बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे ॲडोब ॲक्रोबॅट. ठीक आहे, गुगल क्रोम, एनिडेक्स, सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ते पूर्णपणे काय होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत. ठीक आहे, आपण याला बॅक करून घेऊया. त्याच्यानंतर बघा, नोटमध्ये तुम्हाला दिसत असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत आणि सिंपल तुम्हाला रिसेटवरती क्लिक करायचं आहे. ओके, रिसेटवरती आपण क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इकडे काय दिसतं आहे, स्टेटस प्रिपेरिंग. किती % तुम्हाला इथं पर्सेंटेजनुसार दिसून येणार, प्रिपेरिंग टू रिस्टार्ट. ठीक आहे, बघा मित्रांनो, एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची म्हणजेच काय, हे करत असताना तुम्हाला तुमचं चार्जर जो आहे तो लॅपटॉपला कनेक्टेड असणे गरजेचं आहे. भलेचाही तुमच्याकडे तुमच्या लॅपटॉपमध्ये 100% चार्जिंग असेल तरीसुद्धा तुम्हाला लॅपटॉपला चार्जर कनेक्ट करूनच ठेवायचं आहे, तुम्हाला कनेक्टिंगच ठेवायचं आहे. याचं कारण म्हणजे काय, या तुम्हाला हे जे प्रोसेस मी सांगत आहे रिसेट करण्याची, या प्रोसेसला भरपूर वेळ लागू शकतो. कधी कधी 1 ते 1.5 तासात सुद्धा होऊन जातो आणि कधी कधी 4 ते 5 ताससुद्धा लागू शकतात. आणि कधी कधी 1 ते 1.5 तासात जरी झालं आणि तुमच्या लॅपटॉपमध्ये बॅटरी बॅकअपसुद्धा असेल तरीही तुम्हाला हा प्लग इन मागतोय. म्हणजेच काय, चार्जर प्लग इन असल्याशिवाय काही फाईल्स हा घेत नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला प्लग इन ठेवायचं आहे चार्जर, त्याला रिमूव्ह करायचं नाही आहे. ओके, तर बघा, एक तुम्हाला इकडे दिसत असणार रिसेटिंग दिस PC. ठीक आहे, लिनोवो कंपनीचा लॅपटॉप आहे. लिनोवो तुम्हाला इथं लिहून दिसत असेल. तर एक स्टेप हा होत जातोय. बघा, रिसेटिंग दिस PC मध्ये 1% झालेला आहे. असा हा काही वेळामध्ये 100% होऊन जाणार. तर बघू शकता मित्रांनो, आता आपल्या PCचा जो आहे पर्सेंटेज तुम्हाला दिसत असेल रिसेटिंग दिस PC 25%. ओके, 25% झालेला आहे. तुम्हाला 100% होण्याची वाट पाहायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतरची स्टेप आपण समोर बघूया. ओके, तर बघा मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे काही लॅपटॉप रिसेट करायचा असेल, फॉर्मॅट करायचा असेल किंवा लॅपटॉप हार्डवेअर संबंधित किंवा कम्प्युटर, प्रिंटर, ठीक आहे,
किंवा LED TV संबंधित सुद्धा जरी काही क्वेरी असेल, काही तुम्हाला रिपेअरिंग करायची असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8390166086. गौरव ठाकरे, ठाकरे कम्प्युटर्स, चंद्रपूर. ठीक आहे, तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. मित्रांनो आता फास्टमध्ये 100% पण होऊन गेला आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलिंग पण झाला आणि आता लगेच परत एकदा रिस्टार्ट पण घेतलेला आहे. ठीक आहे, बघू शकता इन्स्टॉलिंग 0% असं तुम्हाला दाखवत आहे. प्लीज कीप युअर कम्प्युटर ऑन अँड प्लग इन. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं प्लग इन करून ठेवायचं आहे आपल्याला. जर आपण प्लग इन करून नाही ठेवलं असतं तर हा इथे अडकला असता. ओके, तर बघा आता आपले विंडोज जे आहे ते इन्स्टॉल होत आहे. ठीक आहे, युअर कम्प्युटर मे रिस्टार्ट अ फ्यू टाइम्स. ठीक आहे, काही वेळानंतर आपला कम्प्युटर जो आहे म्हणजेच लॅपटॉप आहे, ठीक आहे, तो ऑटोमॅटिकली काय होणार, रिस्टार्ट होणार. वरती तुम्हाला दिसत असेल इन्स्टॉलिंग 2% झालेला आहे. मगानी काय होत होता, तो रिसेट होत होता आणि आता काय होत आहे, तो इन्स्टॉल होत आहे. ओके, म्हणजे आपली विंडोज जे आहे ते रिसेट झालेली आहे. आता आपली विंडोज जे आहे ते परत काय होत आहे, इन्स्टॉल होत चाललेली आहे. ओके मित्रांनो, आता आपल्याला काही वेळपर्यंत वाट बघायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला समोरचा रिझल्ट दिसून येईल. बघू शकता मित्रांनो, आता आपलं विंडोज इन्स्टॉलिंग जे आहे ते 78% पर्यंत गेलेली आहे. तुम्हाला टोटली 100% होतपर्यंत वाट पाहायची. आता बघू शकता फास्टली होत आहे एकदम. मी थोडा व्हिडिओ फास्ट करत आहे आणि बघू शकता मित्रांनो आता बघा 85% झालेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता हळूहळू वाढत चाललेली आहे. 87% झालेला आहे आता. तर तुम्हाला 100% होण्याची वाट पाहायची आहे मित्रांनो. ठीक आहे, बघू शकता 89% सुद्धा झाला, 91% झाला आता. त्याच्यानंतर बघू शकता 92%. अशा प्रकारे हळूहळू पर्सेंटेज जे वाढत चाललेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला प्लग इन असणे गरजेचं आहे. लाईट गेली नाही पाहिजे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो आता आपला जो PC आहे, जो आपला लॅपटॉप आहे तो पूर्णपणे इन्स्टॉल होऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये विंडोज इन्स्टॉल झालेली आहे आणि आपली जी स्क्रीन आहे आता लॉक स्क्रीन बघू शकता ओपन झालेली आहे. मी थोडा ब्लर केलेला आहे मित्रांनो, कारण त्याचा कस्टमरचा वॉलपेपर होता, त्यांचा फोटोचा वॉलपेपर होता, त्याच्यामुळे मी ब्लर केलेला आहे. ओके, आता याला आपण ओपन करून घेऊया. त्याच्यानंतर बघू शकता पिन आपल्याला मागत आहे, तर याचा जो काही पिन होता तो मी पिन येतं एंटर करत आहे. ओके, तर बघू शकता आता ही जे ID आहे आपली ती ओपन होत आहे. बघू शकता इथं हाय म्हणून लिहून आलेला दिसतंय तुम्हाला. ज्या प्रकारे आपण फॉर्मॅट केल्यानंतर जे काही फॉर्मॅलिटीज येते हाय गेटिंग दिस थिंग्स रेडी असं वगैरे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसून येणार. त्याच्यानंतर बघा इकडं तुम्हाला मोठ्या अक्षरात लिहून दिसत असेल दिस माईट टेक अ फ्यू मिनिट्स. ठीक आहे, काही मिनिटामध्ये तुमचा PC जो आहे तो तुमचा जो लॅपटॉप आहे तो रेडी होणार आहे. आणि डोंट टर्न ऑफ युअर PC. ठीक आहे, तुमचा PC किंवा लॅपटॉप कधीच ऑफ म्हणजेच या प्रोसेसमध्ये ऑफ व्हायला नको आहे. ठीक आहे, तर बघू शकता काही असं थीम्स ॲनिमेशन तुम्हाला तिथं बॅक साईडला लाईट्स थोडे इकडे तिकडे ब्लर होताना दिसत असतील. ठीक आहे, ते प्रोसेसिंग होत आहे मित्रांनो. तुम्हाला थोडं वेट करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर लगेच आपल्याला समोरची प्रोसेस समजून येईल. त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो प्लीज कीप युअर PC ऑन अँड प्लग इन. ठीक आहे, म्हणजेच काय आपला PC जो आहे म्हणजे PC म्हणजे लॅपटॉप. ठीक आहे, तर आपला जो लॅपटॉप आहे तो आपल्याला प्लग इन ठेवायचा आहे. चार्जिंगसोबत त्याला डिस्कनेक्ट करायचं नाही आहे. ठीक आहे, जर आपण डिस्कनेक्ट केला तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. विंडोज प्रॉपरली ऑन होणार नाही, करप्ट होऊन जाणार. ठीक आहे, असे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यानंतर बघू शकता ऑलमोस्ट देअर असं लिहून आलेलं आहे आणि आपला PC जो आहे तो टोटली इकडे सुरू झालेला आहे. बघू शकता तुम्हाला डेस्कटॉप दिसून येत असेल. ठीक आहे मित्रांनो, सगळे ॲप जे काही होते ते सगळे याच्यामधून डिलीट झाले, परंतु आपले जे महत्त्वाचे फाईल्स होते, ठीक आहे, जसं बघू शकता तुम्हाला एक गोष्ट मी कंपल्सरी सांगून देऊ इच्छितो की याच्यामध्ये MS ऑफिस डिलीट होत नाही. ठीक आहे, MS ऑफिस आणि आपलं जे काही एकदम छोटे मोठे सॉफ्टवेअर असतील, महत्त्वाचे सॉफ्टवेअर जसं की अँटीव्हायरस झालं, क्विक हेल्थचं, ठीक आहे, तर ते सगळे काही डिलीट होत नाही. आपण काय केलेलं आहे, कीप फाईल्स घेतलेलं आहे त्याच्यामुळे. ओके, तर बघू शकता याला आपण रिफ्रेश करून घेणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जर काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे असतील तर ते कशा प्रकारे करायचे. ओके, तर बघू शकता तुम्हाला जे काही सॉफ्टवेअर पाहिजे आहे आपल्या ठाकरे कम्प्युटर्सच्या यूट्यूब चॅनलवरती सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन नावाचं जे काही आपली प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रकारचे सॉफ्टवेअर कशा प्रकारे इन्स्टॉल करायचे हे 1 by 1 व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्ट नक्की चेक करा. तुम्हाला जो काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं असेल, मग ते MS ऑफिस असो किंवा ॲडोब ॲक्रोबॅट, ॲडोब रीडर असेल, VLC मीडिया प्लेअर असेल किंवा विनरार असेल, जे काही तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहेत तुम्ही त्या 4-5 मिनिटाच्या व्हिडिओपासून शिकू शकता. ओके मित्रांनो, आणि याला बघा रिसेट केल्यानंतर तुम्हाला काही वेळासाठी नेट कनेक्ट करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जे काही अपडेट्स वगैरे असणार ते ऑटोमॅटिकली घेऊन घेणार. तर अशा प्रकारे आपला जो PC आहे, आपला जो लॅपटॉप आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओपासून जर हेल्प झाली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांची सुद्धा हेल्प होईल. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्सच्या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.